गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी संतोष दुधाळ आपल्यासमोर पुन्हा एकदा घेऊन आलेला आहे एक शॉर्ट स्टोरी. तर स्टोरी आवडल्यास तुम्हाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा. चला मग आपल्या स्टोरीला सुरुवात करूया. मित्रांनो, एक दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे त्यांचा एक मित्र जातो आणि तो त्यांना विचारतो की तुमच्याकडे कुठलं मोठं पद नाही ना कुठली मोठी संपत्ती, तरीसुद्धा तुम्हाला एवढी प्रेरणा कशी मिळते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक क्षण शांत बसतात आणि त्याला म्हणतात चल. मग ते त्याला घेऊन एका रूममध्ये जातात आणि त्या रूममध्ये एक टेबल ठेवलेला असतो आणि एक चेअर ठेवलेली असते आणि त्या टेबलवर काही पुस्तकं असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या व्यक्तीकडे पाहून हसतात आणि सांगतात, हे माझे खरे मित्र आहेत, हे माझे खरे साथी आहेत, यांच्यापासून मला हिंमत भेटते. ज्यावेळेस समाजाने मला खाली दाखवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस ह्या पुस्तकांनी मला हिंमत दिली, साहस दिलं, प्रेरणा दिली. आणि ज्या दिवशी प्रत्येक व्यक्ती या पुस्तकांच्या नॉलेजची किंमत त्याला कळेल, त्याच्या लक्षात येईल, त्यावेळेस तो कुठल्याही मोठ्या पदावर जाण्यापासून त्याला कोणी रोखू शकणार नाही किंवा स्वतःचा विकास त्याला करण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या मित्राला लक्षात आलं की खरे मित्र, खरे साथी पुस्तक आणि नॉलेज असतात, याच्या पलीकडे कुठलेही नाही.